गगनाला भिडणाऱ्या जयघोषात झगमगणाऱ्या रोषणाईच्या साक्षीने तेजस्वी अशा विघ्नहर्त्याची मिरवणूक तुम्ही कधी पाहिली आहे का? अशाच मिरवणुकीचा अविस्मरणीय असा अनुभव आम्ही इचलकरंजीच्या गणेश विसर्जनामध्ये घेतला होता. आणि त्यात प्रत्येक मंडळाने आपापली पॉवर दाखवण्यासाठी काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. आणि विशेष म्हणजे जवळजवळ इथल्या सगळ्याच मंडळांच्या मूर्त्या ह्या महाकाय होत्या आणि तितक्याच देखण्या देखील होत्या. बस स्टँडवरील चौकामध्ये तर एवढी गर्दी होती की चेंगराचेंगरीमध्ये श्वास सुद्धा घेता येत नव्हता. आणि रस्त्याच्या चारी बाजूने जिथे नजर जाईल तिथे फक्त गणपती आणि रोषणाईच दिसत होती. त्यात ह्या कार्यकर्त्याने पारंपरिक ड्रेसवर कसा लुक केलाय ते बघा. आम्ही गर्दीमध्ये वाट काढत काढत तसेच पुढे आलो तर एका मंडळाच्या मिरवणुकीमध्ये एका मुलाने छान असा बॅनर धरला होता. त्यावर लिहिलं होतं की औकात नाही है किसी की जो हम पर भारी पड सके. मिरवणुकीमध्ये तर कार्यकर्त्यांची गर्दी होतीच, पण तितकीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त गर्दी ही रस्त्यावर खाण्यासाठी जमली होती. ह्या मंडळाच्या मिरवणुकीमध्ये तर तिरुपती बालाजी सारखा गंध सगळ्यांना लावत होते. ट्रॅक्टरवर चढून नाचणाऱ्या मुलींकडे तर सगळेजण कौतुकाने पाहत होते. आता म्हटलं बाप्पाबरोबर आपण देखील सेल्फीमध्ये यावं म्हणून हा सेल्फी घेतलेला आहे. विचार करा ना, बाप्पाच्या मूर्त्या जर व्हिडिओमध्ये जर अशा सुरेख दिसत असतील तर समोरासमोर पाहण्याचा आनंद काय असेल. इकडे इचलकरंजीचे स्थानिक आमदार राहुल आवाडे हे प्रत्येक मंडळाच्या स्वागतासाठी तिथे थांबले होते. तिथे येणाऱ्या प्रत्येकासाठी त्यांनी मोफत पोहे वाटप सुरू केलं होतं. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.